नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण सालासकट बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये छानपैकी आपल्याला भिजत ठेवायचे आहे. यामध्ये एक बटाटा खूप मोठा आहे आणि एक बटाटा छोटा आहे. तुमच्याकडे जर मीडियम साईजचे बटाटे असतील तर तुम्ही ते 3 ते 4 बटाटे असे घेऊ शकता. तर इथे मी हे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आपण सालासकट बटाट्याची भाजी बनवणार आहोत यासाठी. दुसरीकडे मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली कढई छानपैकी गरम होत आहे. याचबरोबर मी इथे अंदाजे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे. तेल छानपैकी गरम होतच आहे. तर यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालत आहे. मोहरी आपल्याला छानपैकी तडतडू द्यायची आहे. आता याचबरोबर तुम्ही बघू शकता मोहरी छानपैकी तडतडलेली आहे. आता याचबरोबर आपल्याला इथे जिरे घालायचं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम कमी केलेली आहे आणि आपले जिरं छानपैकी फुललेलं आहे. तर इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो छान बारीक चिरून घेतला आहे. हा देखील आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे. आपल्याला कांदा छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि याला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कांदा छानपैकी परतवून घेत आहे आणि कांदा हा छानपैकी परततच आहे. तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. जवळजवळ 1 मिनिट आपल्याला हा कांदा छानपैकी परतायला लागणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपला कांदा हा छानपैकी सॉफ्ट झाला आहे. याचबरोबर मी इथे मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो टोमॅटो छानपैकी बारीक असा कट करून घेतला आहे आणि तो देखील आपण यामध्ये घातलेला आहे. कांद्याबरोबर आपल्याला टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालत आहे. मिठाने काय होतं, कांदा आणि टोमॅटो हे पटकन असे सॉफ्ट होतात. सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी मिसळून घ्यायचे आहेत आणि सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही वाढवायची नाही आहे. लो टू मीडियमच फ्लेमवरती आपल्याला हे छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित असे सॉफ्ट झालेले आहेत. आता याचबरोबर मी इथे 1 चमचा लसूण बारीक कुटून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला छानपैकी लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसणाचा यामध्ये खूप छान वास येतोय फोडणीमध्ये. आता अर्धा मिनिटभर आपल्याला हे लसूण छानपैकी लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याचबरोबर मी इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही देखील आपल्याला इथे फोडणीमध्येच टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर वरून न घालता इथे फोडणीमध्येच घातल्याने काय होईल, कोथिंबीरीचा या भाजीमध्ये खूप छान वास येईल. लसूण आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. अर्धा मिनिटभर आपण हे छानपैकी परतवून घेणार आहोत. आता याचबरोबर यामध्ये काही सुके मसाले जाणार आहेत. तर सर्वप्रथम मी इथे पाव चमचा हळद घेत आहे आणि हळद यामध्ये घालत आहे. याचबरोबर चिमूटभर हिंग देखील आपण यामध्ये घालत आहोत. कांदा लसूण मसाला 1 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. हे सर्व जिन्नस सर्व मसाले आपल्याला यामध्ये छानपैकी मिसळून घ्यायचे आहेत. अर्धा किंवा 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. सर्व मसाल्यांचा खूप छान वास येतो या संपूर्ण भाजीमध्ये. आपण या भाजीमध्ये वाटणाचा अजिबात वापर करत नाही आहोत. या मसाल्यांमध्येच आपली ही बटाट्याची भाजी खूप छान बनते, खूप टेस्टी बनते. तुम्ही नक्की करून बघा. आता इथे तुम्ही बघू शकता तेल वरती आलेलं आहे. मसाला आणि तेल हे सेपरेट झालेलं आहे. याचा अर्थ आपले हे मसाले छानपैकी शिजलेले आहेत. आता मी इथे तांब्याभर पाण्याचा वापर करत आहे.
तुम्हाला तुमची भाजी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। मी इथे थंडच पाणी घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण मसाल्यामध्ये घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला या रश्श्याला छान उकळी काढायची आहे, एक उकळी काढायची आहे, तोपर्यंत मी यावरती झाकण ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे कट करून घेतलेले आहेत। बटाटे हे आपल्याला ऐन वेळेवरच कापून घ्यायचे आहे, जर आधी कट केले तर ते काळे पडू शकतात। आणि इथे एक उकळी आलेली आहे, मी संपूर्ण बटाटे यामध्ये घालत आहे, या रश्श्यामध्ये घालत आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित असे हे बटाटे यामध्ये घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी संपूर्ण बटाटे हे रश्श्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। आणि आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट म्हणजे शेंगदाणे मी इथे छानपैकी तव्यावरती खमंग असे भाजून घेतलेले होते आणि ते मिक्सरमध्ये काढून त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे। आणि इथे 4 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालत आहे। याने काय होईल, आपली ही भाजीला छानपैकी दाटपणा येईल, घट्टपणा येईल आणि टेस्टही खूप छान लागेल। शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं बटाटे छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मी मीडियम करत आहे आणि यावरती झाकण ठेवत आहे। तर 5 ते 7 मिनिटे इथे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छानपैकी घट्टपणा आलेला आहे, बऱ्यापैकी यामधलं पाणी आटलेलं आहे, छान असा रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता रंग आणि टेक्स्चर आपल्या या भाजीला किती सुंदर आलेलं आहे। आणि आता आपण चेक करूया बटाटा व्यवस्थित शिजलेलं आहे किंवा नाही ते। तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने मी इथे चेक केलेलं आहे, बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही आहे। आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या भाजीला। आणि आपली भाजी इथे मी सर्व करत आहे आणि खूप छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला। ही भाजी चपातीबरोबर, वाफाळत्या भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा पुरीबरोबर तर अप्रतिम लागते। तर इथे भाजी तयार आहे बटाट्याची। तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद।